सो सॉरी, मी थोडंसं आज एका प्रोग्रामवरून आले त्यामुळे लेट झालं. थँक्यू सो मच जीवन सर, तुम्ही मला इतकं छान प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जिथे मी माझं जे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे ते मी शेअर करू शकते. माझं नाव तेजस्विनी भंडारकर. माझी IT ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे टेस्टेक नावाची. आम्ही सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स, ॲनिमेशन म्हणजे IT ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही सर्व काम करतो. आता मेन मुद्दा, आपण बिझनेस कसा वाढवायचा, जो की मेन टॉपिक होता, आणि मार्केटिंग कसं करायचं. तर दोन गोष्टी असतात. सगळ्यात पहिला उद्देश असतो मार्केटिंगचा की लोक ऑटोमॅटिक आपल्यापर्यंत पोचले पाहिजे, जे आपले कस्टमर्स आहेत. दुसरा काय मुद्दा असतो की आपण लोकांपर्यंत पोचायचं, जे आपले चांगले कस्टमर बनवू शकतात असे. ठीक आहे. तर सगळ्यात जो सेकंड पॉईंट आहे, जेव्हा पण आपण बिझनेस ओपन करतो, जेव्हा आपलं स्टार्टअप किंवा बिझनेस 1-2 स्टेज असतं, तेव्हा आपल्याला आपल्या पोटेन्शियल कस्टमरपर्यंत पोचायचं असतं नसतं. तर आता याच्या काय काय स्ट्रॅटेजीज असतात आणि मार्केटिंग डिजिटली कसं करू शकता आणि ऑफलाईन लेवलवर पण कसं करू शकता हे मी सांगते. तर आपण पहिल्या स्ट्रॅटेजी आपण करणार आहे की आपण आपल्या पोटेन्शियल कस्टमरपर्यंत कसं पोचायचं. व्हॉट्सॲप किती लोक यूज करतात? सगळेच करतात. तर तुम्ही जे बघत असाल तर मोस्टली ज्यांना आपण भेटतो, ज्यांचा आपल्याला नंबर हवा असतो, असे क्लायंट्स जे असतात आपल्या फोनमध्ये असतात नसतात. तर या लोकांपर्यंत आपण कसं पोचणार आहे? आपल्याला स्टेटस ठेवायला पाहिजे. जे व्हॉट्सॲपवरचे जे स्टेटस असतात, खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. तर ते तुम्ही यूज करून बघा. बट स्टेटस हे नाही की मी इथे गेलो, मी तिथे गेलो, नाही. आपल्याला आपल्या पोटेन्शियल कस्टमरपर्यंत पोचायचं आहे. आपण काय करतो हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्या कामाबद्दलची माहिती, ठीक आहे. जसं मी सॉफ्टवेअर बनवते, मी डिजिटल मार्केटिंग करते, ठीक आहे, मी ग्राफिक डिझायनिंग करते, आमच्या इथे इंटर्नशिप प्रोग्राम असतो, कंटिन्युअस आमच्या स्टेटसवर तेच चालू असतं. हे फक्त व्हॉट्सॲपसाठी नाही, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर पण असता नसता. जर या प्लॅटफॉर्म्सला आपण खूप चांगल्यारीत्या यूज केलं ना, तर ऑटोमॅटिकली लोक आपल्यापर्यंत पोचतील. फक्त याला जे आपल्याला युटिलाइज कसं करायचं हे आपल्याला शिकण्याची गरज आहे. बिझनेस वाढवायचा आहे, कंटिन्युअस तुम्ही फ्लायर्स तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवा. कारण ज्यांना आपण भेटतो त्यांना आपल्या धंद्याबद्दल माहीत असायला पाहिजे. की जर तुरंत डिजिटल मार्केटिंग किंवा मार्केटिंगचं नाव आलं तर सरांच्या डोक्यामध्ये माझं नाव आलं. कसं आलं? जर त्यांनी बोलताना म्हटलं असेल की ते मला फॉलो करतात, स्टेटस वगैरे बघत असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या कामाचीच माहिती देतो, ठीक आहे. सगळ्यात पहिली टिप हे. त्याच्यासाठी आता व्हॉट्सॲपवर जे फ्लायर आहे ते भरपूर सारे आता ॲप्लिकेशन्स झाल्या, जसं कॅनवा आहे, ग्राफिक डिझायनर्सही असतात. एक बेसिक प्लॅन तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जे करता त्याचे फ्लायर्स तुम्ही बनवू शकता. किंवा 10 फ्लायर्स बनवून घ्यायचे एका डिझायनरकडनं आणि कंटिन्युअसली ते चालवत ठेवायचे. फक्त फ्लायर्स नाही, व्हिडिओज पण असतात. आजकाल रील्सचं चलन आहे, आपण सगळे बघतो. मराठी कम्फर्टेबल आहात ना सर्व? व आपण रील्स बघत असतो नसतो. त्या रील्सच्या माध्यमातून पण आपण आपल्या बिझनेसबद्दल सांगू शकतो, ठीक आहे. म्हणजे जसं तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता की या कंपनीपासून जर तुम्ही गोष्टी यूज केल्या तर तुम्हाला काय बेनिफिट्स आहे, हे का नको, हे आपल्याला ढिंडोरा पेटून सांगावं लागतं. त्यालाच म्हणतात मार्केटिंग, ठीक आहे. तर तुम्हाला जर पोटेन्शियल कस्टमरपर्यंत पोचायचं तर तुम्ही रील्स पण ठेवा, व्हिडिओज पण बनवा. जे लोक कॅमेरा शाय असतात ते ॲनिमेटेड व्हिडिओ पण बनवू शकतात. आपण ॲनिमेशन फिल्म्स बघतो 2D 3D है ना, तसे कार्टून फिल्म्सचे पण व्हिडिओज आपण बनवू शकतो, स्टेटसवर ठेवू शकतो. आता हा जो आपला परिसर आहे त्यांना आपण कव्हर केलं, जे आपल्या व्हॉट्सॲपवर असतात, फेसबुकवर असतात, इंस्टाग्रामवर असतात, ठीक आहे. आता सेकंड कस्टमर्स जे आपले पोटेन्शियल असतात, ज्यांचं मार्केटिंग बजेट चांगलं असतं आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, तर काय करायचं. नंतर आता सेकंड स्ट्रॅटेजी येते व्हॉट्सॲप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, SMS मार्केटिंग आणि व्हॉइस कॉल मार्केटिंग. तुम्ही बघितलं असेल, आपण भरपूरदा शोरूम्समध्ये जातो, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक शोरूम्समध्ये, त्याच्या व्यतिरिक्त ज्वेलर्समध्ये. तुम्ही एकदा त्यांच्या दुकानात जा, तिथनं काही पण घ्या. प्रत्येक ऑफरला, प्रत्येक तीज त्योहाराला तुम्हाला मेसेजेस येतात. व्हॉट्सॲपवर येतात, SMS वर येतात, ईमेलवर येतात. इनफॅक्ट जे HDFC, SBI या मोठ्या बँकेचे कस्टमर आहेत त्यांनासुद्धा कंटिन्युअस मेल येतात नसतात. तुम्हाला लोन पाहिजे का, ठीक आहे, इथून तर आज आमचं ऑफर आहे इथपर्यंत मेसेज येतात. तर HDFC, SBI हे तर किती मोठे ब्रँड्स आहेत,
ठीक आहे. ते आपल्या कस्टमर्सला कसं टार्गेट करतात, कसं जोडून ठेवतात. व्हॉट्सॲप, SMS, ईमेल मार्केटिंग. पॉलिटिशियन्स, जेव्हा पण आपल्या इथे इलेक्शन्स असतात सर्वांना फोन येतो नाही येत, मी हा व्यक्ती बोलत आहे, माझं हे चिन्ह आहे, इथून मी उभा राहिलेला आहे, मला वोट करा, रिस्पेक्टिव्ह असं. ठीक आहे. तर आपल्याला जर लोकांपर्यंत पोचायचं आहे, व्हॉट्सॲप मार्केटिंगचे भरपूर सॉफ्टवेअर्स असतात. ठीक आहे. तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करू शकता सरांचा, पण एकदा डेमो घ्यायचा, नंबरची लिस्ट पाहिजे आणि ते जे फ्लायर तुम्ही व्हॉट्सॲपवर ठेवत आहे ना तेच त्यांना पाठवायचे. भरपूर लोक बर्थडेचे फ्लायर्स ठेवतात किंवा दिवाळी म्हणजे जितके पण आता हे आपले फेस्टिवल असतात याचे फ्लायर्स ठेवतात. हे फ्लायर्स ठेवून काही फायदा नाही आहे. ते फ्लायर्स तुम्ही कस्टमरला ग्रीट करण्यासाठी पाठवा. वी विश यू अ हॅपी दिवाळी सर. दिस इज अवर ऑफर. इफ यू रिमेंबर अस प्लीज डू कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे. अशा टाईपचे ज्याला तुम्ही विश पण करत आहे आणि छोटंसं आपलं बिझनेस पिच पण करत आहे. आणि जर याचा जर सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स करायचा असेल तर कधी पण HDFC, SBI, रोकडे ज्वेलर्स यांचे जे येतात ना फेस्टिवलचे ऑफर्स ते बघायचे. आज आमच्याकडे 10% ऑफ आहे, बुकिंग केल्यास तुरंत सुविधा, समथिंग. आणि ते विश तर हेच करतात, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पण त्याच्यामध्ये ऑफरही टाकतात, मेसेजमध्ये लिहून टाकतात. ठीक आहे. काय होणार, व्यक्ती दोनदा इग्नोर करेल. पण जर एका जसं SBI, HDFC, रोकडे ज्वेलर्स, अजून भरपूर ब्रँड्स आहेत, यांच्याकडनं कंटिन्युअस आपल्याला दर महिन्याला दर वर्षाला मेसेजेस येत असतात. त्यांचं नाव डोक्यामध्ये जातं नाही जातं. आपण विसरतो का? नाही. का? कारण आपल्याला आता या ज्या मी स्ट्रॅटेजी सांगितल्या यांनी आपण लोकांपर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. पहिलं सांगितलं फ्लायर्स, सेकंड सांगितलं व्हॉट्सॲप, SMS, ईमेल मार्केटिंग, व्हॉइस कॉल मार्केटिंग. छोटे याचे टूल्स असतात. फक्त युटिलाइज ज्यांना पण कम्प्युटर फोन ऑपरेट करता येतो ते सर्व करू शकतात. ठीक आहे. थर्ड स्ट्रॅटेजी, आपल्याला टार्गेट लोकेशनपर्यंत, टार्गेट क्लायंटपर्यंत पोचायचं आहे. होऊ शकतो तो फॉरेनचा असेल, होऊ शकतो तो नागपूरच्या आजूबाजूतल्या एरियातला असेल, महाराष्ट्रातला असेल, गुजरातचा असेल. ठीक आहे. आता जेव्हा क्रॉस बाउंड्रीज आपल्याला पोचायचं असतं, आपल्याकडे समोरच्याचे नंबर्स नाही. ठीक आहे. तर मग आता काय करायचं? मग आता येतं फेसबुक, इंस्टाग्राम यांचं नाव ऐकलंय, यूट्यूब, गुगल है ना, हे प्लॅटफॉर्म्स आहेत. याच्यावर सर्वच लोक असतात. ठीक आहे. प्रत्येक जण असतं. तर आता जर आपल्याला अशा लोकांपर्यंत पोचायचं आहे जे आपले टार्गेट कस्टमर असू शकतात पण त्यांचे नंबर आपल्याकडे नाही, तर काय करायचं? ॲड चालवायची. त्याला म्हणतात डिजिटल ॲड्स. त्याच्यासाठी तुमचं फेसबुक प्रोफाईल असायला पाहिजे, इंस्टाग्राम प्रोफाईल असायला पाहिजे, गुगलवर एक साधीशी सिम्पलशी वेबसाईट असायला पाहिजे किंवा तुम्ही ऑफिसचं लोकेशन रजिस्टर केलं पाहिजे गुगल मॅपवर. जेणेकरून तुम्ही गुगल ॲड, इंस्टाग्राम ॲड, फेसबुक ॲड, सर्व प्रकारच्या ॲड चालवू शकतात. आणि जितके पण लोक आहेत, मॅक्झिमम लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलवर असतात. तुम्हाला पूर्ण पब्लिक वर्ल्डची मिळेल तिथे. ठीक आहे. जेव्हा आपण ॲड चालवतो तर ॲड कशी चालवतो? एक फ्लायर किंवा तोच व्हिडिओ, त्याच्यामध्ये टार्गेट ऑडियन्स आपण आपला याचा टाकू शकतो. मला कुठल्या एज ग्रुपच्या लोकांपर्यंत पोचायचं आहे, मला कुठलं लोकेशन टार्गेट करायचं, मला महाराष्ट्र करायचं आहे, मला फक्त धरमपेठ करायचं आहे, मला फक्त नागपूर करायचं आहे, की मला ऑल ओव्हर इंडिया करायचं आहे किंवा मला ऑल ओव्हर वर्ल्ड करायचं आहे. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारच्या डिफरंट ॲड चालवू शकतो ज्याच्यामध्ये आपण पैसे देतो फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलला, की बाबा मला या लोकांपर्यंत पोचायचं आहे, हे तुमचे पैसे आणि मला पोचवा. एखाद्या वेळेस जर तुम्ही हे चालवून बघता तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला भरपूर एन्क्वायरीज येतात. लोक स्वतःहून तुम्हाला मेसेजेस करतील, कॉल्स येतील. ठीक आहे. आता या सर्व टेक्निक्स ज्या झाल्या, या कुठल्या टेक्निक्स झाल्या? आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे, आपले टार्गेट कस्टमर. आलं का लक्षात? आता मी दुसऱ्या टाईपचं ज्याला म्हणतात हाय लेवल मार्केटिंग, ज्याच्यामध्ये लोक तुमचं नाव बघून तुमच्याकडे येतात. तुम्हाला लोकांपर्यंत पोचण्याची गरज नाही, लोकच येतील. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल देते नागपूरचा आलिशान. बिफोर 5 years बॅक किती लोक आलिशानच्या दुकानाला किंवा ब्रँडला ओळखत होते? कोणी ओळखत होतं? तुम्ही ओळखत होते. बाकीचे सर्व. आता कोविड नंतर आता किती लोक आलिशान या नावाला ओळखतात? कोणीच नाही ओळखत, सगळेच ओळखतात. का ओळखतात? त्यांनी ती स्ट्रॅटेजी लावली, आपलं नाव सर्वांपर्यंत पोहोचवलं, जेणेकरून लोक आता तिथे येतात. तर याच्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे? याला म्हणतात PR. डिजिटल मार्केटिंगचा एक PR हा एक खूप स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय काय असतं?
सगळ्यात पहिले ऑफलाईन बघू, मग आपण ऑनलाईन बघू. ऑफलाईनमध्ये काय येणार? होर्डिंग. त्यांचं टार्गेट होतं नागपूरमधल्या सर्व लोकांनी मला ओळखायला पाहिजे. होर्डिंग्स लावले, ठीक आहे. दुसरं, सर्व लोक काय ऐकतात? रेडिओ ॲड्स. ठीक आहे, रेडिओ ॲड्स फक्त एका चॅनलवर दिली का? सर्व चॅनलवर. नागपूरच्या सर्व लोकांना कॅप्चर करायचं आहे का? कारण होऊ शकतं की काही लोक फक्त रेडिओ सिटी ऐकत असेल, काही लोक फक्त बिग एफ एम, काही लोक फक्त रेड एफ एम. आपल्याला जर सर्व लोकांना टार्गेट करायचं तर आपल्याला सर्व प्लॅटफॉर्म्स टार्गेट करावं लागतात. ऑफलाईनमध्ये सेकंड स्ट्रॅटेजी काय करवली मार्केटिंगची? रेडिओ ॲड्स. तिसरी, न्यूजपेपरमध्ये पण ॲडव्हर्टिजमेंट येतात. दिवाळी असेल, दशेरा असेल, 15 ऑगस्ट असेल, जेव्हा पण त्यांचे मोठे ऑफर्स असतात ना, फक्त आलिशान नाही, तुम्ही जितके पण बिल्डर्स किंवा जितके पण बिग जायंट्स जे नेम्स खूप आपल्याला खूप चांगल्या ओळखीचे आहे, हे तिन्ही लोक तुम्हाला होर्डिंग्स, रेडिओ, न्यूजपेपरवर दिसतीलच दिसतील. याला म्हणतात PR स्ट्रॅटेजी. त्यांना क्लायंट्स नाही भेटत, ठीक आहे. त्यांनी ॲड दिली, त्यांना तुरंत क्लायंट कन्वर्ट मिळेल का? नाही. त्यांचं नाव होईल, ब्रँड अवेअरनेस होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग लोक येईल. जेव्हा ही स्ट्रॅटेजी आपण कंटिन्युअसली करतो, आपलं नाव फेमस होतं, आपण ब्रँड बनतो, देन पीपल कम टू अस, ठीक आहे. आता हे झालं ऑफलाईनमध्ये. आता मी सांगते ऑनलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये काय केल्याने PR खूप स्ट्रॉंग होईल. भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहे, पण मी सगळ्यात पहिले कव्हर करेल गुगल. जर गुगलवर तुम्ही तुमची वेबसाईट बनवत आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह कीवर्ड्स असतात. गुगलवर जर आपल्याला कुठेही जायचं असलं तर आपण गुगलवर सर्च करतो. बेस्ट कॅफे इन नागपूर, बेस्ट मार्केटिंग कंपनी इन नागपूर, ठीक आहे, बेस्ट वेबसाईट कंपनी, ठीक आहे, रेस्टॉरंट झालं, हॉटेल झालं, बेस्ट ऑर्गनायझेशन, असे जे रिस्पेक्टिव्ह कीवर्ड्स असतात ना, लोक गुगलवर सर्च करतात, ठीक आहे. जर आपण गुगलवरच स्वतःला टॉपवर आलो, ठीक आहे, तर स्वतःहून लोकांचे कॉल्स आपल्याला येतील, नाही येतील. लोक का गुगल रिव्ह्यूज घेतात खूप? प्रत्येक सलून, प्रत्येक कॅफेवाले त्यांच्या तिथे हे असतं, GPay सारखं QR कोडचं स्कॅनर असतं. आपण जेव्हा जातो तेव्हा स्कॅन करा, प्लीज रेट अस. का? कारण त्याच्यामध्ये आपण गुगलवर टॉपवर येतो, ठीक आहे. आता जर आपण गुगलवर टॉपवर येऊ, त्या टेक्निकला म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याच्यासाठी तुमचं गुगल माय बिझनेस प्रोफाईल आणि वेबसाईट असायलाच पाहिजे. तेव्हा तुम्ही रिस्पेक्टिव्ह कीवर्ड्सवर स्वतःला टॉपवर आणू शकता. एकदम इंडिया लेवलवर टॉपवर याल का? नाही. पहिले नागपूर, ठीक आहे, मग नियर बाय सिटी, मग डिफरंट सिटीज, मग स्टेट लेवलवर आपण बिड करतो, मग मल्टिपल स्टेट्स, मग कंट्री, मग मल्टिपल कंट्रीज. अशी स्ट्रॅटेजी असते, ठीक आहे. थोडं टेक्निकल झालं, पण अवेअरनेससाठी तुम्हाला सांगते. नंतर दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट टूल्स आहे फेसबुक, इंस्टाग्राम. भरपूर लोक तुम्ही आजकाल बघितले असाल की प्रत्येकजण आपला व्हिडिओ बनवून आपलं नॉलेज शेअर करतोय फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर. नॉलेज शेअर करून काय होत आहे? काहींचं लोक रील स्क्रॉल करून घेतात, काहींचं ज्यांचं नॉलेज आवडतं त्यांना फॉलो करतात, ठीक आहे. त्याच्यानंतरच 5 वर्षामध्ये इन्फ्लुएन्सर हा प्रोफाईल, हा बिझनेस किंवा हा प्रोफेशन आला. फूड ब्लॉगर्स, ठीक आहे, लाईफस्टाईल ब्लॉगर्स. हे काय आहे? हे कुठे पण जातात, आपला एक छानसा व्हिडिओ बनवतात, लोकांना अवेअरनेस करण्यासाठी ते टाकतात आणि त्यांना तसेच लोक फॉलो करतात जे त्या गोष्टींमध्ये रुची ठेवतात. जसं फूड ब्लॉगरमध्ये मॅक्झिमम तुम्हाला रेस्टॉरंट, फूडीज, टीनेजर्स हे लोक, या लोकांची कम्युनिटी मिळेल, ठीक आहे. तर फक्त इन्फ्लुएन्सर्ससाठीच नाही, आपल्या प्रोफेशनसाठी पण जर आपण नॉलेज अवेअरनेस व्हिडिओ चालवतो, ठीक आहे, तर नॉलेज अवेअरनेस व्हिडिओ देण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला स्टडी करावं लागतं. आपलं नॉलेज वाढतं नाही वाढतं, ठीक आहे. आपण कॅमेरा शाय निघतो. दुसरी गोष्ट, आपण जे सांगत आहे, जे फ्लायरनी नाही समजू शकत आणि कोणी दुसरा व्यक्ती आपला बिझनेस नाही समजवू शकत, आपलं प्रॉडक्ट सांगू शकत, जर आपण स्वतः बोलत आहे तर आपल्या गोष्टी एकदम परफेक्टली लोकांना लक्षात येतात. आणि त्याच गोष्टी जर तुम्ही कंटिन्युअस करत आहे तर लोकांमध्ये तुमचं नाव होईल की अरे हा, यांचे व्हिडिओज बघितले होते, खूप कामाचे असतात. जसं संदीप माहेश्वरी, विवेक बिंद्रा, जर तुम्ही यांचं बघितलं असेल तर हे नॉलेजेबलच व्हिडिओ शेअर करत आहे. यांनी आपलं बिझनेस पिच नाही केला आहे, पण संदीप माहेश्वरीचं PR इतका स्ट्रॉंग आहे तर आज त्याच्या कंपनीला सर्व लोक ओळखतात. इमेज वाजा. दॅट्स अ स्ट्रॅटेजी फॉर PR. पहिले नाम बनाओ, लोग खुद आएंगे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता झालं आपलं हे ऑनलाईनमध्ये. फेसबुक, इंस्टाग्राममध्ये तुम्ही रील्स टाकू शकता, यूट्यूबमध्ये नॉलेजेबल व्हिडिओज टाकू शकता. असंच ट्विटर आहे, लिंक्डइन आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक खासियत आहे, ठीक आहे. आणि आपले कस्टमर कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या प्लॅटफॉर्मवर जास्त हे करायचं. फॉर एक्झाम्पल ट्विटर,
ट्विटरवर सर्व पुन्हा लोकांसाठी जास्त कामाचे पॉलिटिशियन्स, जे कस्टमर केअर कंपनी चालवतात, कारण सर्वात जास्त कंप्लेंट तिथेच येतात. ठीक आहे, आपल्यासाठी सर्वांसाठी कामाचं झालं फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, यूट्यूब. हे 4 प्लॅटफॉर्म झाल्यानंतर मग आपण बाकीच्या प्लॅटफॉर्म्सकडे विचार करायचा. पहिले हे 4च बेस स्ट्रॉंगेस्ट करून टाकायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही झाली सेकंड स्ट्रॅटेजी. थर्ड काय झालं, भरपूर सारे इव्हेंट्स होत असतात ऑनलाईनमध्ये, ऑफलाईनमध्ये. आपण जिथे पण राहतो भरपूर सारे एक्सपोज होतात. जसं तुमच्या ऑर्गनायझेशनचा पण एक्सपो होत असेल, विदर्भ लेवलवर पण एक्सपोज होतात, इव्हेंट्स होतात. तर याच्यामध्ये पण लोक स्पॉन्सरशिप्स देतात. ठीक आहे, किंवा त्या कोलॅबोरेशनमध्ये का जोडतात. तिथे जितके पण लोक येणार आहेत त्या लोकांची मार्केटिंग, त्या लोकांमध्ये त्यांची मार्केटिंग होते, त्या लोकांचा डेटा त्यांना मिळतो, त्यांचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं. उमेश रिअल्टर्स किती लोक ओळखतात? मॅक्झिमम लोक ओळखत असेल. प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा लोगो असतो, प्रत्येक इव्हेंटमध्ये दे आर ॲक्टिव्हली पार्टिसिपेटेड. नाव झालंय आणि त्याचा तुम्ही रिझल्ट बघा की त्यांचे प्लॉट्स, त्यांचे लेआउट्स तितक्याच स्पीडमध्ये सेल होत आहे. ठीक आहे, दॅट इज द थर्ड स्ट्रॅटेजी फॉर PR. त्याच्यानंतर झालं कव्हरेजेस, न्यूज कव्हरेजेस. जितकं आपण न्यूजमध्ये जास्त येतो, कारण प्रत्येक न्यूज मीडियाचा एक कम्युनिटी असते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारण असतं. तर हे जितके पण बिग ब्रँड्स आहे यांचे बघा तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये, डेली हंटमध्ये, एंटरप्रेनर स्टोरी, युअर स्टोरी, हे तर ऑनलाईन आहे प्लॅटफॉर्म्स ज्याच्यामध्ये यांचे आर्टिकल्स येत असतात. हे आर्टिकल्स ऑनलाईन पण असतात, असे आर्टिकल्स ऑफलाईन पण असतात. ठीक आहे, जर असे आर्टिकल्स रेग्युलरली येत आहे तर भरपूर लोक जे वाचतात त्याच्यामध्ये पण एक नेम, फेम म्हणजे PRचा एक स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे. ऑनलाईन PR जर तुम्ही करत आहे आणि तुमचे भरपूर मीडिया आर्टिकल्स आहेत गुगलवर, तर तुम्ही तुमच्या नावाचं विकिपीडिया किंवा तुमच्या ब्रँडच्या नावाचं विकिपीडिया पण बनवू शकतो. ठीक आहे सर, माझ्याकडे किती वेळ आहे? ओके, ठीक आहे. सो मी पटकन रॅपअप करते. जे आपला PR आहे बघा, विकिपीडियासाठी ना आपल्याला काय करावं लागतं, प्रोफाईल बनवावं लागते. ऑनलाईनमध्ये प्रूफ करावं लागतं की वी आर द बिग ब्रँड ऑनलाईनमध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमचं न्यूज आर्टिकल्स भरपूर असले पाहिजे, भरपूर साऱ्या तुमचे कव्हरेजेस असलं पाहिजे, ऑनलाईन प्रेझेन्स असलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला विकिपीडियाचं अप्रुव्हल मिळतं. जर तुमच्या नावाचं, तुमच्या ब्रँडचं विकिपीडिया झालं म्हणजे सर्वात मोठा अंतिम क्षण आहे PRचा. तुम्ही तर ग्लोबलच झाले ना. तुमचं नाव सर्च केल्याबरोबर, ब्रँडचं नाव सर्च केल्याबरोबर पूर्ण हिस्ट्री, बायोग्राफी, जिओग्राफी, तुमचं बँकचे रिस्पेक्टिव्ह हे सर्व गोष्टी अवेलेबल असतात. ठीक आहे, तर हे समजलो आपण PR. याच्यामध्ये या सर्व स्ट्रॅटेजींनी इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला जास्त असतं, पण लोक आपल्यापर्यंत पोचतात. जी मी पहिली स्ट्रॅटेजी सांगितली की आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे. इन्व्हेस्टमेंट आहे, तुरंत रिझल्ट आहे, कमी इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, जी सेकंड स्ट्रॅटेजी आहे की नाव बनवा आणि लोक आपल्यापर्यंत यायला पाहिजे, त्याच्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे आणि जे फ्रूट्स आहेत ते आफ्टर 2 to 3 इयर्स ऑफ कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल. जितक्या पण मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितल्या याच्यासाठी टर्म्स कंडिशन आहे. काय टर्म्स कंडिशन आहे? एकच टर्म्स अँड कंडिशन आहे, कन्सिस्टन्सी. तुम्ही आज फ्लायर ठेवलं, आज ॲड टाकली, 1 वीक नंतर तुम्ही विसरला, त्याचा काहीही अर्थ नाही, काहीही अर्थ नाही. तुम्ही जर हे कन्सिस्टंटली करत आहे, कुठली पण स्ट्रॅटेजी जर तुम्ही ही कन्सिस्टंटली करत आहे तर याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. जर तुम्ही कन्सिस्टंटली करत नाही आहे, मग ती रेडिओ ॲड असो, फेसबुक ॲड असो, व्हॉट्सॲप फ्लायर असो, PR स्ट्रॅटेजी असो. ठीक आहे, जर कन्सिस्टन्सी नाही आहे तर काय असतं, लोक विसरून जातात आणि आपण इतक्या जास्त कंटिन्युअसली लोकांच्या याच्यावर ब्रँड हॅमरिंग नाही करू शकत. बेस्ट एक्झाम्पल, आलिशानचे खूप होर्डिंग्स होते प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, मग ते होर्डिंग्स काही कमी झाले, थोडा क्रेज कमी झाला. ठीक आहे, मग रोकडेचे आले. आता सियावरचे पण तेवढ्याच याच्यामध्ये आहे. तर कसं, जितके जास्त आपण दिसतो किंवा कन्सिस्टंटली दिसतो तितकं जास्त ब्रँड हॅमरिंग होतं. ठीक आहे, आणि तितके जास्त फ्रूटफुल रिझल्ट्स येतात. सो कन्सिस्टन्सी इज द मेन की. सो थँक्यू सो मच. जर तुम्हाला काही पण क्वेश्चन्स असतील क्विकली आपण घेऊ जर असेल तर. बस, दॅट्स ऑल फ्रॉम माय हँड. समजलं ना सर्वांना की कोणाला समजलं का नाही समजलं? हात वर करा, समजलं का?